तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड या ठिकाणी आयोजित हिंददी चादर श्री गुरु तेज बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या अंतिम तयारीबाबत आतापर्यंतच्या कामकाजाची आज माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांनी पाहणी केली आणि नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। नांदेडसह राज्याच्या वैभवात भर घालणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे। कार्यक्रमासाठी देशभरातून भाविक येणार आहेत। कार्यक्रमासाठी आपली सेवा महत्त्वाची ठरणार आहे। लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आयोजन समिती यांच्या समन्वयातून कार्यक्रम यशस्वी करूया। प्रत्येकाने या ऐतिहासिक सोहळ्यात आपला सहभाग नोंदवावा असंही आवाहन त्यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात नागपूर, नांदेड आणि मुंबई या ठिकाणी हिंददी चादर शहीदी समागम साजरा होत आहे। नांदेड येथील 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सोहळ्यास देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंददी चादर या धार्मिक सोहळ्याचा गुरु तेग बहादूरजी यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या सोहळ्याला आपण पाहताय की जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। ही तयारी पूर्णत्वास जवळपास आलेली आहे। उद्या आणि परवा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे आणि माझं निमंत्रण महाराष्ट्रातील नांदेडवासियांसाठी बिलकुल आहे की हा कार्यक्रमाला फक्त काही सेक्शनमध्येच पासेसची आवश्यकता आहे। बाकी ठिकाणी पासेसची आवश्यकता राहणार नाही। सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला राहणार आहे। तर जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। या ठिकाणी होणाऱ्या धार्मिक प्रार्थनेमध्ये सुद्धा सहभाग दर्शवावा आपला आणि उद्या होणाऱ्या मोठ्या या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्रजी फडणवीस आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथजी सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। अन्य नेत्यांचे कार्यक्रम आणि धार्मिक गुरु जे शीख समाजाचे आहेत ते सुद्धा, आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह हे सुद्धा 25 तारखेला नांदेडला येणार आहेत। त्यामुळे अनेक मान्यवरांच्या आणि धार्मिक गुरूंच्या उपस्थितीमध्ये मिळणार हा सोहळा अविस्मरणीय राहणार आहे। नांदेडसाठी मोठी पर्वणी आहे की जगातील आणि महाराष्ट्रातील आणि राज्यातील, देशातील, अन्य राज्यातली सर्वच मंडळी या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सामील होणार आहेत। आणि मला वाटतं या सोहळ्याच्या माध्यमातून हा सगळा जुना इतिहास हा लोकांसमोर येणार आहे। ज्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या शहीदीच्या त्या काळामध्ये ज्यांनी योगदान दिलं, त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिले, ते सर्व समाज याच्यामध्ये सहभागी होतील आणि सगळे जुन्या आठवणींना उजाळा या निमित्ताने होणार आहे। त्यामुळे एका प्रकारची प्रार्थना होणार आहे। एका प्रकारचे या ठिकाणी उपदेशात्मक जे काही गोष्टी आहेत त्याही समोर या निमित्ताने येतील आणि देशाचा आगामी काळ सुद्धा या सर्व समाजाला सोबत घेऊन एक वेगळा हा कार्यक्रम निश्चितच होत आहे। त्यामुळे गुरुत्या गद्दीच्या कार्यक्रमानंतर हा होणारा भव्य सोहळा राहणार आहे। त्यामुळे लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी अपेक्षित आहेत। सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। लंगरची व्यवस्था आहे, स्टॉलची व्यवस्था आहे, वाहन उभं करण्याकरता भरपूर जागा आहे आणि हे मोदी ग्राउंड जे आहे आता हे यासाठी सज्ज झालेलं आहे। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।